कालपासून तुम्ही एक व्हिडिओ पाहत असाल जो मन हेलावून टाकणार आहे। एक मन सुन्न करणारा प्रसंग सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला। एक वृद्ध शांतपणे आपलं दैनंदिन काम करत रस्त्यावरून जातो आणि अचानक मृत्यू त्याच्यावर धावून येतो। कारण काय तर मोकाट जनावर। ही फक्त एक अपघाती घटना नाही, ही यंत्रणांच्या हलगर्जीपणाचं उदाहरण आहे। सीसीटीव्ही मधलं हे दृश्य पाहताना मन हेलावून जातं, काळजाचा ठोका चुकतो। 79 वर्षीय भालचंद्र रघुनाथ मालपुरे निवृत्त महसूल कर्मचारी नेहमीप्रमाणे आपल्या कामासाठी बाहेर पडले होते। कळवणच्या मर्चंट बँक परिसरातील रस्त्यावर ते चालत असतात। इतक्यात समोरून एक मोकाट गाय त्यांच्या अंगावर धडकते। ते खाली कोसळतात आणि त्याच वेळी तिच्या सोबत असणारी दुसरी गाय ही त्यांना पायानं तुडवते। अक्षरशः या दोन्ही गायांनी शिंगांनी धक्क्याने पायाखाली त्यांना तुडवलं। आजूबाजूची लोक मदतीसाठी धाव घेतात, कोणी काठीने मारतं, कोणी बाजूला ओढण्याचा प्रयत्न करतं, तर या गायींचं रौद्ररूप शांत होत नाही। पण त्या काही आटोक्यात येत नाही आणि या 79 वर्ष वृद्ध मालपुरींना तुडवून बेहाल करून रस्त्यावरच कायमचं थांबवलं। हा मृत्यू साऱ्या कळवणने पाहिला। नगर परिषदेने वाचवलं नाही, आता भारतीय जनता पार्टी कळवणने तहसीलदार व नगर पंचायतला दिलेल्या निवेदनात तातडीनं मोकाट जनावरांसाठी कोंडवाडा उभारण्याची मागणी करण्यात आली। हा सीसीटीव्ही व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल, पण या व्हिडिओ मागं एक कुटुंब कोसळलंय। प्रश्न एवढाच, आज भालचंद्र मालपुरेंनी आपला जीव गमावला, उद्या कोण? आणखी किती व्हिडिओ हवेत? आणखी किती बळी गेले की यंत्रणा जागी होईल? मोकाट जनावरांचा त्रास हा फक्त कळवणपुरता नाही, संपूर्ण जिल्हा, तालुका, ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये हीच परिस्थिती आहे। मग प्रशासनाची कारवाई फक्त एखादी घटना घडल्यावरच का होते? हा वास्तविकतेवरती सवाल आहे।